तुला तिला बोलायचंच आहे ना, तर एक काम कर, तिला अशा ठिकाणी भेटाय बोलव जिथं दुसरं कोणीच नसेल. अरे नाग्या, पण तिला तिच्या घरच्या घराबाहेर बी सोडणार ना. वीरू भैया, अरे तू तिला भेटायला बोलवतोय म्हणलं, ती काय बी करून तुला भेटायला येईल बघ. झालं तर मग हे पिल्या, तू वैशूला फोन लाव आणि तिला सांग पिऊला घेऊन आहे ना तळ्याकाठी भेटायला ये म्हणाव. हा हा चालतंय. हॅलो वैशे. बोल की पिल्या. माझं एक अर्जंट काम होतं तुझ्याकडे. बोल की. माझी शेतातली कामं झाली ना तर लगेच करते. बोल. अगं वीरू भैयाला आहे ना पिऊला भेटायचंय. अगं पिऊला सांग काय बी कर आणि तळ्याकाठी भेटायला ये म्हणून. नाही नाही नाही, अजिबात जमणार नाही. आणि तुझ्या त्या वीरू भैयाला म्हणाव, तू जो काय काल गोंधळ घालून गेलायस तिच्या घरी, ते गोंधळ घालून तुझं मन भरलं नाही का? आणि आता का भेटायचं त्याला? अगं वैशे, वीरू भैयाला त्याची चूक कळाली आहे आणि त्याला लय वाईट वाटतंय बघ. तू काय बी कर आणि तळ्याकाठी तिला घेऊन ये. अरे पिल्या, आता खरंच नाही जमायचं र. परिस्थिती बी लय चिघळली आणि मी पिऊला बाहेर घेऊन जाते. हे जर का त्या चौकुदादानं बघितलं ना, सगळ्यात आधी माझा मुर्दा पाडतो. अगं वैशे, असं नको ना बोलू. अगं तू येऊ नकोस, पण तू निरोप तरी दे. तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. अरे पिल्या, प्रेमाची शपथ का घातलीस तू? आता मला काय बी करून हे काम केलंच पाहिजे बघ. ठीक आहे, देते तुझा निरोप. झालं आपलं काम. अगं उचल की. एवढी फोनच उचलणं झाली. माझ्या आता तिच्या घरी जाऊन मला यो निरोप दिला पाहिजे. वैशे, अशी चोरागत लपत पुढे चालली. काय ना, ते पिऊला भेटायचंय. आजपासून पिऊला भेटणं बंद. निघायचंय तू. आहो चौकुदादा, ते माझं लय महत्वाचं काम आहे म्हणून. तुमचं काय महत्वाचं काम असतं ना ते चांगलंच माहिती आहे आम्हाला. आणि हा, तूच असतेस ना तिच्या बरोबर त्या सूर्यवंशींच्या घरी माफी मागायला गेली तेव्हा तूच होतीस ना तिच्या संग? नाही नाही नाही, ते हो नाही. अशी नंदी पारावानी हो नाही काय करतीस? नीट उत्तर दे. आणि हा, तूच फूस नाही लावलीस ना तिला माफी मागायची? नाही 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 नाही, मी जात पण नव्हते. उलट तीच मला जबरदस्ती करून घेऊन गेली. अच्छा, म्हणजे तू पण होतीस तिच्या बरोबर. दुश्मनांच्या घरात नाक घासायला जाताना लाज वाटली नाही का तुम्हा दोघींना? आमची इज्जत पार इशेला टांगून ठेवली तुम्ही. आओ चौकुदादा, मी फक्त एक शब्द बोलायचा नाही. निघायचं इथून. आजपासून पिऊच्या आजूबाजूला पण दिसायचं नाही मला. निघ इथून, निघ. साठी 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 एक मिनिट. माझं तुमच्याकडे लय अर्जंट काम आहे. काय? अहो ते पिऊला एक अर्जंट निरोप द्यायचा आहे. तिला म्हणाव वीरूनं तुला तळ्याकाठी भेटायला बोलवलंय. हा इकडे आहे. ही गोष्ट पिऊ सोडून दुसऱ्या कुणाला बी कळता कामा नये, समजलं? नीट सांगशील ना रे निरोप? काय निरोप देशील? राहू दे तुझी इथे पाणी वाजस्तवर. चौकुदादाने इकडे मला बघितलं ना तर माझाच ताशा वाजवतील. तू पिऊला जाऊन निरोप देऊन या.
अन्वे ऑल द बेस्ट. जा जा. साठे इकडे. ही ढकल स्टार्ट काय करते इथं? काय काम आहे तुझं इथं? हा पुढे बोल. ते दादा मला कालपासून तुझं पी 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 चालू आहे. तुला प्यायला बसायची का? नाही पिशवी पाहिजे का? अरे काय पाहिजे मग तुला? अरे काय सांगायचंय नेमकं तुला? माझ्याकडे काय काम आहे का? नाही ना, मग निघ. काय रे सटे, काय काम आहे तुझं इकडं? बस काय नी काय त्या काय म्हणायचं काय तुला? साठे, तुझ्या तोंडनं शब्द बाहेर पडेपर्यंत आमची एक पंचवार्षिक निघून जायची. तुला जेव्हा जमल तेव्हा सांग, तेव्हा आम्ही जाऊन येतो. कोण पाहिजे तुम्हाला? लगन दादा माझ्याकडे आले. हे तर काय करताय तुम्ही? तुम्हाला नाही काय करताय? बोला की पुढं. तुम्हाला तळ्या काठी अहो तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही. वीरून बोलवलंय. काय? वीरूनं मला तळ्याकाठी भेटायला बोलवलंय? हो. पण तुम्हाला कोणी सांगितलंय? ऐशू ना. वैशू? बरं ठीक आहे, मी बघते त्याचं काय करायचं ती. तुम्ही आता जाईत ना. आणि हो, निरोप पोचवल्याबद्दल थँक्यू. होय वैशू. वैशे, अगं यो काय निरोप पाठवलाय तू साठींकडे? वीरूनं मला तळ्याकाठी भेटायला बोलवलंय? होय, तिला माझ्या साठीनं व्यवस्थित निरोप. अगं हो, पण तू का नाही आली असं का सांगायला? अगं मी तुझ्या बंगल्याच्या बाहेरच उभी आहे. अगं मग तिकडे काय करते? ये की आत. आले होते, पण तुझ्या बरोबर राहायचं ना असं जग्गू दादानं मला दम दिलाय, म्हणून साठेपासून निरोप दिला. ते काल जो काय गोंधळ घातला ना वीरूनं, तसं त्याला लय वाईट वाटतंय ग, म्हणून त्यानं तुला तळ्याकाठी भेटायला बोलवलंय. खरं? हे बघ, त्याला सांग की मी पक्क पोहोचेन तिथे. ते समजा ठीक आहे, पण तू घराच्या बाहेर पडणार कशी? माझ्याकडे एक प्लॅन आहे वैशे, ऐक. ए यार ना आगे काव यायची ती? काय माहित. येतीया का नाही येत? ती येणार, 101% येणार, मला फुल गॅरंटी. बघूया तिची वाट. बघशील की. अरे रे, आले आली, पण तुझी डुप्लिकेट पोरगी येते, ओरिजिनल नाही आली.
खायला काही डुप्लिकेट एकटी चालीस होय त्या कॉकटेलची ओरिजिनल पोरगी कुठे आहे? ती नाही येऊ शकत, ह्योच निरोप द्यायला आली आम्ही. माझं बी तिला भेटणं बंद केलंय तिच्या घरच्यांनी. तिच्या डॅडीनी तर तिला घरात डांबून ठेवलंय. काय? होय, आणि हे समजा तुझ्यामुळे झालंय. अग म्हणजे होय माझं चुकलंच जरा, पण म्हणून तर मी तिला इथं भेटायला बोलवलं होतं ना. म्हणजे मी असं त्यांच्या घरी नव्हतं जायला पाहिजे. आणि त्यात झालं काय माहिती का, तिने दिलेली चिठ्ठी बी मी उशिरा वाचल्या. जाऊ दे आता, झालं ती झालं. ठीक आहे, तिला भेटायला यायला जमत नाही ना, काय हरकत नाही. तू माझा एक निरोप दे तिला. होय, तिला म्हणा की मी माफ केलंय तिला. काय काय बोललास? परत बोल, परत बोल. तिला म्हणा की मी माफ केलंय तिला. परत बोल एकदा, एकदा परत बोल. ए अगं बहिरी आहेस का तू? का तुझ्या कानात बोळा कोंबल्यात? अरे ते काय ना, तू जे काय बी बोलतेस ना, माझा त्याच्यावर विश्वासच बसना झालाय बघ. म्हणून परत एकदा बोल की, एकदा बोल की प्लीज. हा हा, तिला सांग की मी तिला माफ केलंय. खरंच? खरंच तुम्हाला माफ केलं? म्हणजे तू इथंच होतीस व्हय? होय, तुझं सगळं बोलणं ऐकलं आम्ही. हेच मला पटत नाही बघ तुझं. तसं खोटं वागणं, खोटं खोटं बोलणं. तू इथंच होतीस तर मग कशाला सांगायचं? यायला जमणार नाही म्हणून सांग. चले ना घ्या, इथं आता 1 मिनिट बी थांबायचं नाही मला. खोट्या माणसांच्या आहे ना, आडोशाला बी थांबत नाही वीर. वय वय वेड्या, तू बोलत होतास ना तीच बरोबर आहे. ही कधी सुधारायची नाही. चल संगत सुधार. अरे वीर, एवढा काय राग असतो रे तुझ्या नाकावर? आणि काही खोटेपणानं वागली नाही मी आताच सांगते. तुला खोटेपणा आणि मस्करी मधला फरक तरी कळतो का रे? वायच मस्करी केली तुझी, आणि दोस्ती ते अशी चेष्टा मस्करी ती चालायची. दोस्ती? कसली दोस्ती? कुठली दोस्ती? दोस्त आहे का आपण? हे बघ, आपण काय दोस्त बिस्त नाही बरं का. हे जे काही घडलं ना त्याचं मला वाईट वाटलं म्हणून आलो तुम्ही. तुला माफ करून सगळं मिटवून टाकायला, कुठल्या दोस्ताला भेटायला नाही. हे बघ, मी दोस्ती ना अंकुशरावच्या घरात काम करणाऱ्या पोरीची केलती, अंकुशरावच्या पोरीशी नाही. त्यामुळे आपल्यात कधीच दोस्ती नव्हती, नसणार, आणि आयुष्यात बी कधी आपली दोस्ती होणार नाही. बोललो तर बोललो. अशी कशी दोस्ती होऊ नाही शकत? तुझ्यासारखा सच्चा दोस्त प्रत्येक पोरीला पाहिजे असतो, आणि मला तो मिळाला. असंच थोडी जाऊ देन वय. पिऊन दोस्ती करायचं ठरवलं तर ठरवलं. तू माझा दोस्त व्हायचंस का नाही हे तू नाही, मी ठरवणार. मी बी बघतेच कसा माझा दोस्त होत नाहीस. मी बी बोलले तर बोलले.
मम्मी मम्मी अगं ही बघ पेपरात काय आलंय. त्या अंकुशराव पाटलाची 3 टर्म मस्ती उतरवून बी तो आपल्या विरोधात गुरगुरायचा थांबना झालाय. काय झालं? थांब मी तुला बातमी वाचून दाखवतो. झेडपी अध्यक्ष कांचनताई सूर्यवंशी यांच्यामुळे शेतकरी हवालदिल. जनकल्याण पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना तालुक्याचे माजी आमदार अंकुशराव पाटील म्हणाले की आपल्याला तालुक्यात पक्ष विस्तारायचा असेल, शेतकऱ्यांसाठी झटलं पाहिजे, त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळवून दिला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात आधी झेडपी अध्यक्ष कांचनताई सूर्यवंशी यांच्या गटाची तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतील मक्तेदारी संपवली पाहिजे. एवढं सोपं आहे का ते? तू स्वप्नच बघत बस म्हणा अंकुशराव. अगं मम्मी एवढंच नाही, तो पुढे हे बी म्हणतोय की ना करत्या झेडपी अध्यक्षांमुळे शेतकरी आज अडचणीत आलेत. ज्यांना बटाटा जमिनीवर उगवतो का जमिनी खाली उगवतो हेच माहित नाही, तेच आज शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचं म्हणतात. अहो कांचनताई मी नाही, त्या अंकुशराव असं म्हणतोय मम्मी. अहो कांचनताई, शेतकऱ्याचं भांडवल करून अशी गाजराची पुंगी वाजवायचं बंद करा. हे एका माजी आमदाराच्या पुरीच्या बॅनरवर शेण फासणे इतकं सोपं काम नाही. आम्ही कायम इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहिलो असून आम्ही कधीच कोणामुळे झुकलो नाही म्हण. अरे तुझी पोरगी इथं दारात येऊन आमच्या समोर नाक घासून गेल्या तरी बी एवढा तोऱ्यात बोलतोस होय? अरे तुझ्या घराण्याची इज्जत घालवल्यात तुझ्या पोरीनं. अहो मम्मी, पण अंकुशरावची पोरगी इथे येऊन आपली माफी मागून गेली हे फक्त आपल्यालाच माहितीये, जगाला कुठं माहितीये? होय, म्हणूनच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे मम्मी. आणि फक्त त्यालाच नाही, अख्ख्या तालुक्याला दाखवून दिलं पाहिजे की आपण कोण आणि काय आहे ते. आता असं काय करायला पाहिजे? मम्मी तू टेन्शन घेऊ नकोस, माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे. आपण वीरूला सांगून त्या अंकुशराव पाटलाच्या पुरीला परत इथं बोलवून घ्यायचं आणि तिला आपली परत माफी मागायला लावायची. होय, अहो माफी मागून काय होणार आहे? असं काहीतरी घडलं पाहिजे की त्या अंकुशराव पाटलाच्या पायाखालची जमीन सरकली पाहिजे, त्याचा सगळा माजच उतरला पाहिजे. अगं पण ती तर तुझी पाहुणी आहे ती ना? ओ, हे पाहुणे बिवणं सगळ्या घरच्या कार्यक्रमात, राजकारणात कोण बी कुणाचं पाहुणं बिवणं नसतं. होय का नाही मम्मी? झालं तर मग अंकुशराव पाटलाच्या पुरीला आता नाक घासून माफी मागायला लावायची. आणि ती नाक घासत असताना मी खूप चुकीचा व्हिडिओ काढतो आणि मग करू ना तो व्हिडिओ व्हायरल. मग फक्त अंकुशरावच नाही, सगळ्यांनीच कळल कोण कुणामोर झुकतंय ती. बया थांबा, तुमची दृष्टीच काढत्या. मी तुम्हाला बदाम खाऊ घालायला लागल्यापासून तुमचा मेंदू एकदम फास्ट चालायला लागलाय बघा. तुमचं डोकं एकदम बुलेट ट्रेन सारखं चालायला लागलंय. आता कुठं तुम्ही युवा अध्यक्ष शोभायला लागलाय. मम्मी हे म्हणतात ना तसंच करू, म्हणजे त्या अंकुशरावाला तोंड उचकटून बोलायला कुठं जागा शिल्लक राहणार नाही काय? मम्मी अगं एवढा कसला विचार करतेस? अगं निशा माझ्या बरोबर असताना माझी आयडिया वर्क होणार म्हणजे होणारच. तू फक्त त्या वीरूला तिला बोलवायला सांग, कळू दे की त्या अंकुशरावला बी माझी मम्मी काय करू शकते ती. वय वय मम्मी, तुम्ही असंच करा. आज पहिल्यांदा तुम्ही दोघं बी आकलेचं बोललाय. वीरू, वीरू. जी काकी आलो. जी काकी. त्या अंकुशरावच्या पुरीला परत इथं बोलून घे आणि तिला म्हणाव तू इथं येऊन नाक घासून माफी मागितल्याशिवाय मी तुला माफ करणार नाही. अहो काकी, पण मी तिला आधीच माफ. आत्ताच्या आत्ता फोन कर आणि तिला बोलून घे, म्हणजे बघ तो अंकुशराव कसा बेडूक उड्या मारतोय माझ्या मोर. अहो पण काकी. पण बिन काय नाही, मी आता सांगितलं ना तुला. जा फोन कर आत्ताच्या आत्ता तिला. निघ.